सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिलला रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आणि या बातमीनं सगळीकडेच खळबळ उडाली। एवढ्या प्रसिद्ध डॉक्टरांबरोबर असं काय झालं असेल की त्यांनी एवढं टोकाचं पाऊल उचललं? हा प्रश्न सगळ्यांच्याच डोक्यात घुटमळत असताना आता या प्रकरणाला एक वेगळं आणि तेवढंच धक्कादायक वळण आलंय। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या हत्येप्रकरणी ज्या महिलेवर गुन्हा दाखल झालाय त्या महिला प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने ही हॉस्पिटलमध्ये काळी जादू करायची अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। अमावस्येच्या दिवशी मनीषा ऑन ड्युटीवर असताना अचानक रिक्षातून कुठेतरी जायची आणि येताना लिंबू आणि काळ्या भावल्या घेऊन यायची, त्यानंतर रुग्णालयातच लिंबू आणि काळ्या भावल्या ठेवून जायची अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। हॉस्पिटलमध्ये असा प्रकार करणारी महिला मनीषा नेमकी आहे तरी कोण? ती खरंच असं काही हॉस्पिटलमध्ये करायची का? मनीषानेच डॉक्टर शिरीष यांना आत्महत्येसाठी भाग पाडलं का? या सर्व गोष्टींवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। सोलापूरमधील सुप्रसिद्ध मेंदुरोग तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणानं सगळीकडेच खळबळ माजली। डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणी मनीषा माने मुसळे या महिलेला अटक सुद्धा करण्यात आली आणि तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे। पोलिसांकडून तपास सुरू असताना आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। आरोपी मनीषा माने मुसळे ही काळ्या जादूच्या आहारी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। लोकमतने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या एका विश्वासू व्यक्तीनं या प्रकरणातील महत्त्वाची माहिती उघड केली आहे। ते काय म्हणाले ते जाणून घेऊयात। शिरीष वळसंकर यांना रुग्णालयात जे काही सुरू होतं त्याचा वैताग आला होता। त्यांनी स्वतः विविध विषयात लक्ष घालण्यास सुरुवात केली होती। त्यानंतर मनीषा खूप त्रस्त झाली, त्यामुळे मनीषानं काळ्या जादूचा सुद्धा प्रयोग करण्यास सुरुवात केली। अमावस्येच्या दिवशी मनीषा ऑन ड्युटीवर असताना अचानक रिक्षातून कुठेतरी जायची आणि येताना लिंबू आणि काळ्या भावल्या घेऊन यायची, त्यानंतर रुग्णालयातच लिंबू आणि काळ्या भावल्या ठेवून सुद्धा जायची अशी माहिती डॉक्टरांच्या एका विश्वासू व्यक्तीने दिली आहे। डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणी चर्चेत असणारी मनीषा ही नेमकी आहे तरी कोण ते आधी जाणून घेऊयात। मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने कोण आहे? शाळा कॉलेजला असतानाच मनीषा ही त्यांच्या दवाखान्यामध्ये कामाला लागली होती। सामान्य घरातून आलेली मनीषा जवळपास 20 ते 25 वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करत होती। डॉक्टर वळसंकर यांच्या घरातील मनीषा सदस्य बनली होती आणि हॉस्पिटलमध्ये बघता बघता तिनं चांगलं स्थान सुद्धा मिळवलं। डॉक्टर वळसंकर यांनी 2017 पासून सर्व कारभार आपला मुलगा आणि सुनेकडे दिला। त्या काळात मनीषानं स्वतःची मनमानी सुरू केली। डॉक्टर वळसंकर यांच्यानंतर मनीषा हीच होती तिची हॉस्पिटलमध्ये चलती होती आणि डॉक्टर वगळता इतर कर्मचारी स्टाफ सुद्धा तिला घाबरून होते। हॉस्पिटलमध्ये तिची एवढी चलती होती की तिने सांगितल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये काडी सुद्धा हलत नव्हती अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। हॉस्पिटलचा कारभार जेव्हा डॉक्टरांच्या मुलाकडे आणि सुनेकडे देण्यात आला होता त्या दरम्यान मनीषानं आर्थिक बाबींमध्ये गैरव्यवहार करण्यास सुरुवात केली। डॉक्टरांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। डॉक्टरांनी सर्व मनीषाचे अधिकार सुद्धा काढून टाकले होते। तिला हॉस्पिटलमध्ये खुर्चीवर न बसता फिरून काम करायला सांगितलं, त्यामुळे मनीषा आणखीनच संतापली होती अशी माहिती सुद्धा डॉक्टरांच्या एका निकटवर्गीयांनी दिली आहे। हॉस्पिटलमध्ये दरारा असलेली आणि प्रमुख पद निभावत असलेली मनीषा हिचा बंगला पाहिल्यानंतर डोळे दिपवल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। मनीषा खूप वर्षांपासून हॉस्पिटलचं कामकाज बघत होती आणि मनीषा आपल्या घरातील सदस्य असल्यासारखी असल्यामुळे तिला कामावरून काढू नये म्हणून कुटुंबातील सदस्यांमध्ये सुद्धा वाद होता अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी मनीषाने डॉक्टरांना एक ईमेल केला होता। त्यात तिने काय म्हटलंय ते पाहूया। मी इतक्या वर्षांपासून आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करते, पण आता अचानकपणे माझा पगारमध्ये कपात केली जात आहे, माझे अधिकार कमी केले जात आहे। हे योग्य नाही। हे जर असं सुरू राहिलं तर मी आत्मदहन करीन। तिच्या या ईमेल नंतर डॉक्टरांनी तिला हॉस्पिटलमध्ये बोलावून सुद्धा घेतलं होतं आणि तिने दिलेल्या आत्महत्येच्या धमकीमुळे डॉक्टर वळसंकर यांना मानसिक त्रास झाला होता। या प्रकरणात आरोपी मनीषा मुसळे माने हिची चौकशी करण्यात आली आहे। मनीषा मुसळे माने हिच्या चौकशीत नेमकं काय सुरू आहे या बाबतीत माहिती समोर आलेली नाहीये, ती पूर्णतः गुप्त ठेवण्यात आली आहे। पण आता पोलिसांकडून डॉक्टर वळसंकर यांचा मुलगा आणि या प्रकरणातील फिर्यादी डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांची सुद्धा चौकशी होणार असल्याची शक्यता आहे। डॉक्टर वळसंकर यांचा मुलगा डॉक्टर अश्विन यानं दिलेल्या फिर्यादीवरून हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या मनीषा मुसळे माने या महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आधी लिंबू बाहुले हॉस्पिटलमध्ये घेऊन येणाऱ्या आणि आत्महत्येची धमकी देणाऱ्या मनीषाची चौकशी आणि आता कुटुंबियाची चौकशी, यामुळे या प्रकरणात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय। पण जगभर एवढं नाव कमावून
डॉक्टर खरंच काळ्या जादूचे शिकार झाले असतील का? आरोपी म्हणून जी मनीषा पोलिसांच्या ताब्यात आहे तिच्यामुळेच त्यांना एवढं टोकाचं पाऊल उचललं असेल का? आता कुटुंबातील व्यक्तींच्या चौकशीनंतर काही वेगळी माहिती समोर येईलच, पण या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.